श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य हे रोज उघडणारं पुस्तक आहे. काही पानं आनंदाची असतात, काही पानांवर अश्रूंचे डाग असतात, तर काही पानं अशी असतात जिथं शब्दच थांबतात आणि फक्त शांतता उरते. श्रोते हो, माणूस या सगळ्या पानातून चालत राहतो, कधी भारावून, कधी गोंधळून, तर कधी स्वतःलाच प्रश्न विचारत. या प्रवासात प्रत्येक जण काहीतरी शोधत असतो. कोणी समाधान, कोणी ओळख, कोणी आधार, तर कोणी फक्त समजून घेणारी एक नजर. सगळ्यांना उत्तर मिळतातच असं नाही, पण शोधणं थांबलं की आतला माणूस हरवतो. श्रोते हो, जीवन आपल्याला मोठेपण शिकवत नाही, ते आपल्याला माणूस होण्याच्या संधी देतं. आपण त्या संधी स्वीकारतो का, की परिस्थितीवर दोष ठेवून पुढं सरकतो? हे खरं मोजमाप असतं. कधी एखादा साधा क्षण आपल्या संपूर्ण विचारांना हलवून टाकत असतो, तर कधी मोठी घटना असूनही मन काही जाणवत नाही. कारण भावना मोजल्या जात नाहीत, त्या फक्त अनुभवल्या जातात. आणि हीच अनुभूती माणसाला खोल बनवत असते, त्याला समजूतदार करत असते. आणि हळूहळू आयुष्याकडे पाहण्याची नजर ही बदलत असते. तेव्हा यश, अपयश हे शब्द छोटे वाटायला लागतात आणि माणुसकी हा अर्थ मोठा होत असतो. श्रोते हो, मी जे सांगतोय हे कोणाला शिकवण्यासाठी नाही, कोणाला पटवण्यासाठी नाही, फक्त थोडं थांबण्यासाठी, क्षणभर स्वतःकडे पाहण्यासाठी आणि मनाशी शांतपणे बोलण्यासाठी. कारण श्रोते हो, कधी कधी उत्तर वाचण्यात नसतात, ती जाणण्यात असतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही सुंदर मालिका, हे सुंदर विचार असेच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लोक तुमची उंची नाही, तर तुमची माणुसकी आठवतात. माणूस मोठा होतो तो पदानं नाही, तर मनानं. जीवन म्हणजे फक्त जगणं नाही, तर कुणासाठी तरी आधार होणे. उपयोगी आयुष्याला अर्थ असतो. शब्द कमी आणि भावना जास्त असल्या की नातं खोल जातं. खरी नाती गोंगाटात नाही, तर शांततेत वाढतात. काळ कठीण असतो, पण माणूस कठीण नसावा. परिस्थिती बदलते आणि स्वभाव टिकतो. आपण जे आहोत ते टिकवणं कठीण असतं. इतरांसारखं होणं सोपं असतं. स्वतःची ओळख जपणं हीच खरी ताकद आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच नव्या सुरुवातीची बीज पेरली जातात. अंधार हा प्रकाशाचा शत्रू नाही, तो त्याचा मार्ग आहे. लोक काय म्हणतात यापेक्षा आपलं मन काय सांगतं याला जास्त महत्त्व द्या. अंतःकरणाशी केलेली बेईमानी सर्वात महाग पडते. थोडं थांबून स्वतःकडे पाहिलं तर लक्षात येईल तुम्ही आधीच खूप पुढे आलात. स्वतःच्या प्रवासाचं कौतुक करणंही गरजेचं आहे. जे माफ करतात ते विसरत नाहीत, ते फक्त मनावरचं ओझं खाली ठेवतात. माफी म्हणजे स्वतःसाठी दिलेली भेट असते. आयुष्य सरळ नसतं, पण सरळपणा सोडू नका. वळणदार वाटेतच खरी परीक्षा असते. चारित्र्य संकटात दिसून येतं. तुमचं हसणं एखाद्याचं दुःख हलकं करत असेल तर समजा देव तुमच्यातून काम करत आहे. लहानसहान कृतीतही मोठी पुण्याई असते. स्वप्न पाहणं सोपं असतं,
पण स्वप्नासाठी रोज उठून लढणं हीच खरी जिद्द असते. स्वप्नांना पाय लागतात ते कष्टामुळं. तुटलेली माणसंच इतरांना जपायला शिकतात, कारण वेदना त्यांना संवेदनशील बनवते. दुःख माणसाला कठोर नाही तर कोमल बनवतं. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळालं नाही त्यासाठी संयमी राहा. हीच आयुष्य जगण्याची खरी कला आहे. कृतज्ञता दुःख कमी करते. आईच्या माये इतकं सुरक्षित काहीच नसतं आणि वडिलांच्या कष्टा इतकं प्रेरणादायी काहीच नसतं. संस्कारांची खरी शाळा घर असतं. थकलोय म्हणून थांबायचं नसतं, थांबलो म्हणून थकलो जातो. म्हणून जरी पाय दुखत असले तरी आशा चालत राहिली पाहिजे. आशा हीच आयुष्याची खरी ऊर्जा आहे. स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जगाशी खोटं वागायची गरज ही उरत नाही. आतली शुद्धता बाहेरच्या वागण्यात दिसून येते. दुःख सांगायला खूप लोक भेटतात, पण ऐकायला फार थोडे. म्हणून जो शांतपणे ऐकतो तो नकळत एखाद्याचा देव बनतो. ऐकणं ही देखील मोठी सेवा आहे. ज्याला वेळेची किंमत कळते तो माणसाची किंमत कधीच कमी करत नाही. वेळेचा आदर करणारा माणूस नात्यांचाही आदर करतो. कधी कधी गप्प राहणं हेही खूप मोठं उत्तर असतं, कारण प्रत्येक युद्ध तलवारीनं जिंकायचं नसतं. काही युद्ध संयमानं जिंकली जातात. शांतपणा ही कमकुवतपणा नसून ताकद आहे. आयुष्य तुम्हाला किती वेळा पाडतं याला अर्थ नाही, कारण प्रत्येक वेळी तुम्ही उठून स्वतःला सावरता का यावर सगळं अवलंबून असतं. पडणं अपयश नाही, हार मानणं अपयश आहे. ज्याच्याकडे कमी आहे तो वाटतो, ज्याच्याकडे खूप आहे तो मोजतो. खरं श्रीमंत पण नेहमी मनात असतं. पैसा संपतो पण मनातली उदारता कधीच कमी होत नाही. जग बदलायचं असेल तर मोठी भाषणं नकोत. घरातल्या माणसांशी प्रेमानं बोलणं पुरेसं असतं, कारण बदलाची सुरुवात नेहमी आतूनच होते. आपण स्वतः बदललो की जग आपोआप वेगळं दिसू लागतं. कष्टाला घामाची चव असते, अपमानाला अश्रूंचं खारटपण असतं, पण यशाला मात्र संयमाचा गोडवा असतो. जो वेळ लागला तरी आयुष्यभर टिकतो. जलद यश हे क्षणिक असतं आणि कष्टातून आलेलं यश हे आयुष्य घडवतं. आयुष्य फार मोठं नाही, पण माणूस म्हणून जगण्यासाठी ते पुरेसं आहे. फक्त स्वार्थाच्या पलीकडं एखाद्याचं दुःख आपलं मानता आलं तर आयुष्य जगल्याचं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतं. माणुसकी म्हणजे मोठी कामगिरी नाही, तर दुसऱ्याच्या वेदनेशी जोडलं जाणं. जे हे शिकतात त्यांचं आयुष्य अर्थपूर्ण होतं.